उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, पाप हे भयंकर आहे. म्हणूनच पापापासून दूर राहणे हे आम्हा प्रत्येकाला आवश्यक आहे. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की पाप आणि त्याचा होत असलेला परिणाम परंतु देवाच्या वचनांमुळे कसे संजीवन येते. संधीचा योग्य फायदा नाही घेतला तर बंदिवासासारखी नामुष्की देखील येते. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, इतिहासाचे दुसरे पुस्तक 33वा अध्याय 1 ते 10 वचनांवर आम्ही मागच्या कार्यक्रमात विचार केला. आज आम्ही 11व्या वचनापासून पुढे अध्ययन करणार आहोत. 11वं वचन सांगतं, यास्तव परमेश्वराने त्याचवर अशूरच्या राजाचे सेनानायक पाठविले. त्यांनी मनुष्येस आकड्यांनी पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले. त्याला त्याच्या राजसनावरून काढून नेण्यात आले व कैद करून बाबिलोनास नेण्यात आले. 12 आणि 13 वचने पहा. तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर या शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. त्याने त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला. तेव्हा त्याने त्याची विनंती ऐकून त्यास पुन्हा यरूशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले. तेव्हा परमेश्वरच देव आहे असे मनुष्येस कळून आले. श्रोत्यानो, ह्या माणसाचा अनुभव विलक्षण होता. तो इतका देवहीन व धर्मभ्रष्ट होता की तो कधी परमेश्वराकडे वळेल याची मला आशा वाटली नसती. मी तो विचारच सोडून दिला असता, पण परमेश्वराने त्याला सोडले नव्हते. त्याने मनुष्यवर भरपूर संकटे पाठवलीत. त्याला कैद करून बाबिलोनाला नेण्यात आले. त्यांच्या पापांमुळे परमेश्वर त्यांना बंदिवासात नेणार आहे हा त्या लोकांसाठी धोक्याचा इशारा होता. अशा परिस्थितीमध्ये मनुष्याने देवाचा धावा केला. त्याने पश्चाताप केला आणि परमेश्वराने त्याची मदत केली. आमच्या जीवनात सुद्धा आम्ही जर खऱ्या अंतकरणाने परमेश्वराचा धावा करू, पापांबद्दल पश्चाताप करू, तेव्हा परमेश्वर आमची मदत करण्याकरिता, पुन्हा आम्हाला जवळ घेण्याकरिता सदैव तयार असतो. मनुष्य यरूशलेमला परत आला. त्याने देवाच्या घरातून त्या विचित्र मूर्त्या व दैवते काढून टाकले. त्याने देवाच्या मंदिरातल्या वेदीची दुरुस्ती केली व तेथे देवासमोर अर्पण आणले. 17वं वचन पहा. तरी इस्रायल लोक अजूनही उच्चस्थानी यज्ञ करीतच असत, मात्र ते आपला देव परमेश्वर यालाच ते करीत. लोक देवाकडे कधी खऱ्या अर्थाने वळले नाहीत. त्यांनी उंच स्थानावर यज्ञ करणे चालूच ठेवले. या सर्व काळात उघड आहे की मनुष्यच राज्य करीत होता. जेव्हा बाबिलोनात तो एक असहाय्य कैदी होता तेव्हा देवाने त्याची प्रार्थना ऐकली. यावरून परमेश्वर किती कृपाळू आहे हे दिसून येते. या ठिकाणी श्रोत्यानो, अत्यंत देवभिरू आईवडिलांचा मुलगा पापाच्या टोकापर्यंत पोहोचला आणि मग देवाकडे परत वळला. मनुष्यानंतर त्याचा मुलगा आमोन राजासनावर आला. त्याच्याविषयी 33वा अध्याय 21वं वचन काय सांगतं पहा. आमोन राज्य करू लागला तेव्हा तो 22 वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेत 2 वर्षे राज्य केले. मनुष्याने जो वाईटपणा केला होता त्याचा या तरुणावर परिणाम झाला. या तरुणाने वाईट मार्ग का आत्मसात केला ते मला समजू शकते. माझ्या ओळखीच्या काहींनी त्यांच्या मध्यम वयापर्यंत सर्व पापांची मजा लुटली. ते पापामध्ये जगले व त्यानंतर ते परमेश्वराकडे वळले. त्यांचे परिवर्तन झाले. तोपर्यंत त्यांची मुले चांगली मोठी झालेली होती. त्यांच्या परिवर्तनानंतर त्यांना जी मुले झाली ती देवभिरू झाली, परंतु परिवर्तनाच्या आधीची मुले जी मोठी झाली होती ती पापाच्या मार्गाला लागली व त्याच्या शेवटच्या मर्यादेपर्यंत पोहोचली. नंतर पुढे 22 आणि 23 वचन पहा. त्याने आपला बाप मनुष्य याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याचा बाप मनुष्य याने केलेल्या सर्व कोरीव मूर्तीपुढे आमोनाने यज्ञ करून त्यांची उपासना केली. त्याचा बाप मनुष्य परमेश्वरापुढे जसा लीन झाला तसा तो न होता अधिकाधिक पाप करीत गेला. आमोनाने त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले, म्हणजे तो त्याच्या वडिलांच्या अयोग्य मार्गात चालला. एक गोष्ट आमच्या लक्षात येते ती ही की तारुण्यातच परमेश्वराकडे वळणे किती महत्वाचे आहे. देवाचे वचन आम्हाला सांगते. उपदेशकाचे पुस्तक 12वा अध्याय 1ल्या वचनाचा पहिला भाग. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर, कारण ह्या दिवसांमध्ये तरुण जे काही करेल त्याचे प्रतिफळ त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यात निश्चितच भोगावे लागते. आपली मुले देवाकडे वळणारी देवभिरू असावीत हे कोणत्या आईवडिलांना वाटत नाही. मलाखीचे पुस्तक 2रा अध्याय 13वं वचन, 14वं वचन आणि 15वं वचन सांगतं, तसेच आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही. तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. तुम्ही म्हणता असे का?
कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे. ती तर तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून तीच बरोबर विश्वासघाताने वर्तला आहेस. ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा तरी अंश आहे, अशा कोणीही असे कधी केले नाही. देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? याकरिता आपल्या आत्म्याला जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. श्रोत्यानो, देवाचे वचन परिपूर्ण आहे. ते आमच्या संपूर्ण जीवनाला व्यापणारे आहे. आमच्या जीवनातले एकही क्षेत्र असे नाही की ज्याविषयी देवाच्या वचनामध्ये मार्गदर्शन नाही. ते खरोखर आमच्या पावलास दिवा व नेत्रास प्रकाश असे आहे. होय श्रोत्यानो, तरुणपणीच देवाला स्मरणे व त्याच्या आज्ञा पाळणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या वयामध्ये आमचा जग आमच्या समोर सादर करीत असलेल्या मोहांशी खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू होतो, त्या वयातच देवाच्या वचनाचा भरभक्कम आधार आमच्याजवळ असणे फार आवश्यक असते. नाहीतर दोरी तुटलेल्या आकाशात भरकटलेल्या पतंगाप्रमाणे आमची आध्यात्मिक व मानसिक स्थिती व्हायला वेळ लागत नाही. माझ्या तरुण भावांनो आणि बहिणींनो, जर आज आपण वाईट मार्गावर आहात, सैतानाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहात, परमेश्वरापासून दूर आहात, तर सतर्क व्हा. परमेश्वराच्या मार्गावर या. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभू येशू ख्रिस्त तुमची वाट पाहत आहे. इतिहासाच्या शेवटच्या भागाचे अध्ययन आता आपण करीत आहोत. 34वा अध्याय आणि 35वा अध्याय ह्यांचे अध्ययन आता आपण सुरू करीत आहोत. या अध्यायांची मध्यवर्ती कल्पना आहे योशियाच्या कारकिर्दीतील संजीवन. योशियाच्या कारकिर्दीत आलेले देशातले हे शेवटचे मोठे संजीवन होते. अगदी लवकरच देश रसातळाला जाणार होता, तरीही देवाने संजीवन पाठवले. लोक बंदिवासात जाण्यापूर्वीचे हे शेवटचे संजीवन होते. यहुदाच्या राजघराण्याचा आता जवळजवळ शेवट होत आलेला आहे. आणि मोठ्या आश्चर्याची गोष्ट ही आहे श्रोत्यानो, की ह्या काळात संजीवन यावे. ज्यांनी देशाला मूर्तिपूजा व पाप यांच्या खाईमध्ये ढकलले, त्या मनश्शे व आमोन या 2 राजाच्या कारकिर्दीनंतर हे संजीवन आले. कोणालाही वाटेल की आता काहीच आशा राहिली नाही. परंतु श्रोत्यांनो, आशा कधीच संपत नाही. संजीवनाच्या बाबतीत पवित्र आत्मा सार्वभौम आहे. मला माहीत नाही की या दिवसांमध्ये संजीवन येईल किंवा नाही. मानवी दृष्टिकोनातून पाहिले तर यहुदामध्ये संजीवन येणे शक्य नव्हते, परंतु देवाचा आत्मा सार्वभौम आहे. देव हस्तक्षेप करू शकतो. तो आजही कार्य करू शकतो. देवाच्या वचनात ही शक्यता कोठेही नाकारलेली नाही. काही लोकांना वाटतं की त्यांच्या प्रयत्नांनी ते संजीवन आणू शकतात. कोणीही आपल्या प्रयत्नांनी व प्रार्थनांनी संजीवन आणू शकत नाही. या बाबतीत देवाचा आत्मा सार्वभौम आहे. आज आमची प्रार्थना अशी असायला हवी की देवा, मला तू तुझ्या इच्छेनुसार चालेल. देवासमोर आपले वर्तन योग्य आहे किंवा नाही ही आमची चिंता असायला हवी. जर त्याच्या दृष्टिकोनामध्ये आमचे जीवन सरळ नसेल तर आम्ही त्याला आमच्यासाठी काहीही करायला लावू शकत नाही. आम्ही स्वतःला हे प्रश्न विचारायला हवेत की मी प्रामाणिक आहे काय? मी सत्यशील आहे काय? मी शुद्ध आहे काय? जोपर्यंत श्रोत्यानो आमची अंतकरणे देवासमोर शुद्ध नसतील, तोपर्यंत संजीवनाविषयी बोलण्यात काहीच अर्थ नाही. जेव्हा आमचे देवाबरोबरचे संबंध सुरळीत असतील, तेव्हाच आम्ही त्याला त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्याविषयी याचना करू शकतो आणि त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याने कार्य करावे अशी आपण प्रार्थना करू शकतो. 34वा अध्याय पहिली 2 वचने पहा काय सांगतात. योशिया राज्य करू लागला तेव्हा तो 8 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमेत 31 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले. ज्या मार्गांनी त्याचा पूर्वज दावीद चालला, त्यानेच तोही चालला, उजवी डावीकडे वळला नाही. आजकाल लोक काय योग्य व काय अयोग्य असे विचारताना आढळतात. त्यांच्या प्रश्नांना विचित्र उत्तरे दिलेली आपल्याला ऐकायला मिळतात. लक्षात घ्या श्रोत्यानो की योशियाने देवाच्या दृष्टीने जे योग्य ते केले. परमेश्वर ज्याला योग्य म्हणतो ती गोष्ट योग्य आहे व जिला अयोग्य म्हणतो ती अयोग्य आहे. त्यानेच प्रकाशापासून अंधाराला वेगळे केले. आपण ही गोष्ट करू शकत नाही. आपण एखाद्या खोलीत जाऊन विजेचे बटन दाबतो तेव्हा अंधार निघून जातो. आपण प्रकाशाला अंधारापासून वेगळे करू शकत नाही. दोन्हीच्या मध्ये विभाजनाची रेखा आखून आपण असे म्हणू शकत नाही की रेघेच्या ह्या बाजूला मी प्रकाश ठेवेन व त्या बाजूला मी अंधाराला ठेवेन. परंतु परमेश्वरच ही गोष्ट करू शकतो. तोच फक्त आम्हाला काय योग्य व काय अयोग्य ते सांगू शकतो. 34वा अध्याय 3 वचन पहा. आपल्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दावीद याच्या देवाच्या भजनी लागला.
12व्या वर्षी तो उच्च स्थाने, आशेरा मूर्ती आणि कोरे व ओरतीव मूर्ती यहुदा व येरुशलेम यातून काढून टाकू लागला. श्रोत्यानो, योशियाच्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी म्हणजे तो 16 वर्षांचा असताना त्याने परमेश्वराला शोधायला सुरुवात केली. आजची आध्यात्मिक चळवळ व देवाच्या वचनाकडे परत जाण्याचे कार्य विशेषरित्या तरुणांमध्ये चालू आहे. जरी ते त्यांच्यापुरता मर्यादित नसले तरी त्यांची संख्या जास्त आहे. या तरुणांना देवाच्या वचनामध्ये रुची आहे. योशिया केवळ 16 वर्षांचा होता जेव्हा त्याने देवाचा शोध घ्यायला सुरुवात केली. यहुदामध्ये त्याने सुधारणा करायला सुरुवात केली तेव्हा तो 20 वर्षांचा होता आणि या सुधारणांमधूनच पुढे संजीवन घडून आले. श्रोत्यांनो, मी मागे सांगितले त्याप्रमाणे जेव्हा तुमच्या पापांची क्षमा होईल तेव्हा तुम्ही तुमची बाज उचलून चालू लागाल. म्हणजे तुम्ही पापमुक्त व्हाल. तुमचा जुना स्वभाव पुरला जाईल व तुम्ही पापापासून दूर जाल. जर तुमचे खरोखर परिवर्तन झाले असेल तर तुम्ही पूर्वीच्या पाप वासनांप्रमाणे वागणारच नाही. करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 17वं वचन सांगतं, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. तसेच पॉल इफिसकरास पत्र 4था अध्याय 17व्या वचनात म्हणतो, मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. आम्हाला परमेश्वराच्या जवळ यायचे आहे. आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे देवाचे पुत्र व कन्या आम्हाला व्हायचे आहे. 8वं वचन पहा काय सांगतं. आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी योशियाने देशाची व मंदिराची शुद्धी केल्यावर आपला देव परमेश्वर याच्या मंदिराची दुरुस्ती करण्यास शाफान बिन असल्या, नगराचा कारभारी मासेया आणि योवाह बिन योवाहाज अखबार नवीस यास पाठविले. जेव्हा तो 26 वर्षांचा होता तेव्हा त्याने मंदिराची दुरुस्ती करायला सुरुवात केली, कारण त्याच्या आजोबाच्या व वडिलांच्या काळात मंदिराची खूप पडझड झाली होती. 9वं वचन पुढे सांगतं की ते मुख्य याजक हिल्किया याचकडे गेले आणि द्वारपाळ, लेवी आणि मनश्शे, एफ्राईम, इस्रायलाचे अवशिष्ट लोक, सर्व यहुदा व बन्यामीन आणि येरुशलेम निवासी या सर्वांकडून जो पैसा लेव्यांनी जमा करून देवाच्या मंदिरात आणला होता तो त्यांनी त्याच्या स्वाधीन केला. श्रोत्यांनो, मनश्शे व एफ्राईम हे अर्थातच इस्रायलाचे वंश होते. या काळात उत्तरेकडचे राज्य बंदिवासात गेले होते. फक्त काही लोक मागे देशात राहिले होते. या वंशांना हरवलेले वंश म्हणतात. परंतु ते ह्या दिवसात हरवलेले नव्हते. ते मंदिराच्या दुरुस्तीसाठी पैसा पाठवत होते. जेव्हा मंदिराची दुरुस्ती पूर्ण झाली तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक शोध लागला. 14वं वचन त्याविषयी आम्हाला सांगतं, परमेश्वराच्या मंदिरात आणलेला पैसा बाहेर आणीत असता मोशेच्या द्वारे दिलेल्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ हिल्किया याजकास सापडला. त्या काळात त्या पुस्तकाच्या अनेक प्रती नव्हत्या. अजून काही थोड्या प्रती असतील, परंतु देवाचे वचन हरवले होते.
येशूने म्हटले, देवाचे राज माझ्याद्वारे मिळते ते राज. याच नाया येशू जवळी. 15 आणि 16 वचने. मग हिल्कियाने शाफान चिटणीस यास सांगितले की परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे. मग हिल्कियाने तो ग्रंथ शाफानास दिला. शाफान तो ग्रंथ घेऊन राजाकडे गेला आणि त्यास त्याने अशी खबर दिली की तुझ्या दासास जे काही काम सोपले होते ते करीत आहेत. श्रोत्यानो, देवाचे वचन देवाकरिता फार महत्वाचे आहे. आता पुढे काय घडले ते आपण वाचूया. 18 आणि 19 वचनात शाफान चिटणीसाने राजास आणखी असे सांगितले की हिल्किया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे. शाफानाने तो राजास वाचून दाखवला. त्या नियमशास्त्रातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. श्रोत्यानो, स्वतःचे वस्त्र फाडणे म्हणजे तीव्र भावना व्यक्त करणे. देवाचे वचन ऐकल्यावर तो अतिशय दुःखी झाला, कारण त्याला जाणवले की तो व त्याचे लोक देवाच्या आज्ञांपासून फार भरकटत गेले आहेत. पुढे 20 आणि 21 वचन पहा काय सांगतं. मग राजाने हिल्किया, अहिकाम बिन शाफान, अब्दोन बिन मीखा, शाफान चिटणीस व राजसेवक असाया यास आज्ञा केली की हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरा संबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे आणि इस्रायल व यहुदा यात जे शिल्लक राहिले आहेत त्यांच्यातर्फे परमेश्वराला प्रश्न करा. या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे ते करण्याच्या बाबतीत आमच्या वाडवडिलांनी देवाची आज्ञा पाळली नाही, म्हणून परमेश्वराने क्रोधाची वृष्टी आम्हावर केली आहे, ती फार मोठी आहे. देवाच्या वचनाकडे परत येण्याने संजीवन येते. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे संजीवन येत नाही. आज कुठे काय चुकत आहे? आम्ही संजीवन का पाहू शकत नाही? कारण आम्ही देवाच्या वचनाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. नंतर 22 आणि 23 वचने वाचूया. मग हिल्किया व राजाने आज्ञा केलेले इतर लोक हे संदेष्ट्री हुल्दा हिच्याकडे गेले. ही शुल्लुम बिन ताकहत बिन इस्रा नावाच्या जामदाराची स्त्री असून त्यावेळी यरुशलेमेत दुसऱ्या पेठेत राहत होती. तिचकडे जाऊन तिला त्यांनी हे कळविले. तेव्हा ती त्यास म्हणाली, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, ज्या पुरुषाने तुम्हास मजकडे पाठविले त्यास जाऊन सांगा. देवाने योशियाला हा संदेश दिला. 24 आणि 25 वचने. परमेश्वर म्हणतो, पहा, यहुदाच्या राजासमोर जो ग्रंथ वाचिला त्यात लिहिलेल्या सर्व शापांप्रमाणे मी ह्या स्थानावर व येथील रहिवाशांवर अनिष्ट आणीन. कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळीला आहे आणि आपल्या हातांनी घडलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे. म्हणून या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे. तो शांत व्हायचा नाही. देवाने वचन दिल्याप्रमाणे तो त्याचे शासन पाठवेल. तथापि योशियासाठी एक संदेश होता. 26 ते 28 वचने. तथापि ज्याने तुम्हास परमेश्वराला प्रश्न कराव्यास पाठविले त्या यहुदाच्या राजास जाऊन सांगा, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, ही वचने ऐकून तुझे हृदय मृदू झाले. तू देवापुढे नम्र झालास आणि या स्थानाविरुद्ध व इथल्या रहिवाशांविरुद्ध मी सांगितले ते ऐकून तू दीन होऊन आपली वस्त्रे फाडून माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो. पहा, मी तुला तुझ्या पितरांशी मिळवीन. तुला तुझ्या कबरेत शांतीने पोहोचवतील. जो गैजब मी या स्थळावर व येथल्या रहिवाशांवर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस. त्यांनी परत येऊन राजाला हे कळविले. श्रोत्यानो, परमेश्वर त्या लोकांना शासन करणार होता, परंतु जोपर्यंत योशिया जिवंत आहे तोपर्यंत तो आपले शासन राखून धरणार होता. योशियाने परमेश्वराच्या दृष्टीने योग्य ते केले. आता 35व्या अध्यायामध्ये वल्हांडण सण पाळला गेला ह्याची नोंद आहे. योशियाच्या पिढीसाठी हा नवीन अनुभव होता. योशियाने मोशेच्या नियमशास्त्रातील या सणाविषयी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळल्यात. 35वा अध्याय 16 ते 19 वचने आपण वाचूया. या प्रकारे त्याच दिवशी योशिया राजाच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वराच्या सर्व उपासनेची तयारी झाली आणि वल्हांडण सण पाळण्याची व परमेश्वराच्या वेदीवर होम बली अर्पण्याची सिद्धता झाली. त्या प्रसंगी जे इस्रायल लोक हजर होते त्यांनी वल्हांडण सण पाळिला आणि 7 दिवस बेखमीर भाकरीचा सण पाळिला. शमुवेल संदेष्टाच्या काळापासून या सणाप्रमाणे वल्हांडण सण इस्रायलात केव्हाही पाळण्यात आला नव्हता. योशिया, याजक लेवी व हजर असलेले सर्व यहुदी व इस्रायल लोक व येरुशलेम निवासी यांच्याप्रमाणे पूर्वी कोणत्याही इस्रायलाच्या राजाने वल्हांडण सण पाळिला नव्हता.
योशियाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी हा वल्हांडण सण पाळण्यात आला. श्रोत्यानो, वल्हांडण येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचे प्रतीक आहे. पापांसाठी खंडणी भरली पाहिजे हे ज्ञान आता देशाला प्राप्त झाले. या लोकांना वल्हांडणाची माहिती झाली, कारण त्यांना मोशेच्या नियमशास्त्राचे पुस्तक सापडले होते. वल्हांडण सणाचा हा सोहळा अत्यंत मोठा सोहळा होता. परमेश्वर म्हणतो, शमूएल संदेशाच्या काळानंतर योशियाच्या काळापर्यंत संपूर्ण इस्रायल देशात अशा प्रकारचा वल्हांडण सण पाळला गेला नव्हता. देवाच्या वचनाकडे माघारी जाण्यासाठी योशिया जबाबदार होता. देशामध्ये देवाच्या वचनाविषयी मोठ्या प्रमाणावर जाणीव निर्माण करणारा हा राजा होता. आता श्रोत्यानो, या माणसाच्या मृत्यूविषयी आपण पाहणार आहोत. देव माणसेही चुका करतात. सर्वच माणसे चुका करतात. ख्रिस्ताशिवाय कोणीही परिपूर्ण नाही. 35वा अध्याय 20 आणि 21 वचने पहा काय सांगतात. त्यानंतर योशियाने मंदिराची सिद्धता केल्यावर मिसरचा राजा नखो हा फरात नदीजवळील कर्कमिश नगरावर स्वारी करण्यास निघाला. तेव्हा योशिया त्याच्याशी सामना करण्यास गेला, पण त्याने त्याचकडे आपले वकील पाठवून सांगितले, यहूदाच्या राजा, मला तुझी काय कर्तव्य आहे? आज मी तुझवर नव्हे तर ज्या घराण्याशी माझे वैर आहे त्यावर स्वारी करण्यास निघालो आहे. देवाने मला त्वरा करण्यास सांगितले आहे, तर माझ्याबरोबर देव आहे, त्याच्याशी विरोध करू नको. त्याने तुझा नाश करावा असे ना हो. श्रोत्यानो, योशियाने राजधानीतच राहायला हवे होते. या युद्धात पडायचे त्याला काही एक कारण नव्हते. 22वे वचन काय सांगतं पहा. तथापि योशिया त्याचकडून आपला मोर्चा न फिरविता त्याच्याशी लढावयास वेषांतर करून गेला. देवाचे वचन नखोच्याद्वारे प्राप्त झाले होते ते न जुमानिता तो मग्गिदोच्या खऱ्यात युद्ध करावयास आला. लढाईपासून दूर राहण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे काय घडले ते आम्हाला 23 ते 25 वचनांमध्ये वाचायला मिळते. तिरंदाजांनी योशिया राजास बाण मारिले, तेव्हा तो आपल्या सेवकास म्हणाला, मी घायल झालो आहे, मला येथून घेऊन चला. तेव्हा त्याच्या सेवकांनी त्यास रथावरून उतरून त्याच्या दुसऱ्या रथावर बसविले व येरुशलेमेस नेले. तेथे तो मृत्यू पावला व त्यांनी त्यास त्याच्या पूर्वजांच्या कब्रस्थानात मूठ माती दिली. तेव्हा सर्व यहुदा व येरुशलेम यांनी योशियासाठी शोक केला. यिर्मयाने योशिया प्रित्यर्थ विलाप गीत रचिले. सर्व गाणारे व गाणाऱ्या आपल्या विलाप गीतात योशियाचे वर्णन आजवर करीत आहेत. त्यांची ही गीते इस्रायल लोकात निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला आणि ती विलाप गीतात नमूद केली आहेत. श्रोत्यानो, आता आपण पुढच्या म्हणजे 36व्या अध्यायाकडे वळत आहोत. 36व्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे यहुदाचा बंदिवास. दक्षिणेकडच्या यहुदाच्या राज्याचे दिवस संपुष्टात आले होते. देशाचा शेवटचा चांगला राजा योशिया होता. त्याच्यानंतर जे राजे राजासनावर आले ते सर्व वाईट होते. त्यांच्यापैकी एकही चांगला राजा नव्हता. त्यांच्या वाईट कारकिर्दीमुळे त्यांनी देवाचे शासन वेगाने स्वतःवर ओढून घेतले. त्यांच्या परमेश्वराविषयीच्या वृत्तीचे अगदी थोडक्यात वर्णन करण्यात आले आहे व देशाचा विध्वंस ज्या कारणामुळे झाला ते कारण या अध्यायात देण्यात आले आहे. 36वा अध्याय 1 ते 3 वचने सांगतात. मग देशातल्या लोकांनी योशियाचा पुत्र योआहाज यास त्याच्या जागी येरुशलेमेत राजा केले. योआहाज राज्य करू लागला तेव्हा तो 23 वर्षांचा होता. त्याने येरुशलेमेत 3 महिने राज्य केले. मिसरच्या राजाने येरुशलेमेत येऊन त्यास पदच्युत केले व देशावर त्याने 100 किक्कार रुपे व 1 किक्कार सोने एवढी खंडणी बसविली. श्रोत्यानो, योशियाच्या या मुलाला इजिप्तच्या राजाने ठार केले. तो दुष्ट होता. तो केवळ 3 महिने राजासनावर होता व आता सर्व गोष्टी वेगाने घडू लागल्या होत्या. 5 ते 7 वचने. यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षांचा होता व त्याने येरुशलेमेत 11 वर्षे राज्य केले. त्याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याचवर बाबेलचा राजा नबुकदनेसर याने स्वारी केली व त्याला बाबेलास घेऊन जाण्यासाठी त्याने त्याच्या पायात बेड्या ठोकिल्या. नबुकदनेसराने परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे बाबेलास नेऊन तेथील आपल्या मंदिरात ठेविली. याच्या काळात बाबेलोनचा राजा देशावर चाल करून आला. 9 वचन पुढे सांगतं. यहोयाखीन 8 वर्षाचा असता राज्य करू लागला. त्याने येरुशलेमेत 3 महिने व 10 दिवस राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. श्रोत्यानो, हा राजाही फार काळ टिकला नाही. त्याच्यानंतर सिदकिया शेवटचा राजा झाला. 36वा अध्याय 11 ते 14 वचने सांगतात. सिदकिया राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षांचा होता. त्याने येरुशलेमेत 11 वर्षे राज्य केले.
त्याने आपला देव परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. इर्मया संदेष्टा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असताही तो त्यासमोर नम्र झाला नाही. नबुखदनेस्सर राजाने त्यास देवाशी शपथ वहावयास लाविले होते. त्याच्या विरुद्धही त्याने बंडावा केला. त्याने आपली मान ताठ केली आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडे तो वळला नाही. त्याने आपले मन कठीण केले. त्याचप्रमाणेच सर्व मुख्य याजकांनी व लोकांनीही अन्य राष्ट्रांच्या अमंगळ कृत्यांचे अनुकरण करून घोर पातक केले आणि जे मंदिर परमेश्वराने यरूशलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले. यावेळी श्रोत्यानो, नबुखदनेस्सर केवळ दाराशीच आला नाही, तर तो यरूशलेमेच्या भिंतीच्या आत शिरला. त्याने यरूशलेम जाळून टाकले व यहुदाला बंदिवान करून नेले. याविषयी परमेश्वराने स्पष्टीकरण दिले आहे. 15 ते 20 वचने पहा काय सांगतात. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यास आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती. पण ते देवाच्या दूतांची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ मानित व त्यांच्या संदेष्टांची निर्भत्सना करीत. शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. परमेश्वराने सर्वांस त्याच्या हाती दिले. देवाच्या मंदिरातील लहान मोठी सर्व पात्रे व निधी आणि राजा व त्याचे सरदार यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला. खासदी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले. यरूशलेमेचा कोट पाडून टाकला. तेथले वाडे आग लावून जाळिले व त्यातल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला. जे तरवारीच्या तडाख्यातून चुकून राहिले त्या सर्वांस तो राजा बाबेलास घेऊन गेला. पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले. 21 वचन सांगतं, परमेश्वराने इर्मयाच्या मुखाने प्रगट केलेले वचन पुरे होऊन देशास शांततेचा काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले. देवाने 2 हेतू पूर्णत्वास नेले. प्रत्येक गोष्ट करीत असताना देवाच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की जेव्हा जेव्हा हे राजे लोक परमेश्वराकडे वळलेत, परमेश्वराने त्यांच्या देशावर आणि त्यांच्यावर आशीर्वाद दिला. परंतु जेव्हा ते परमेश्वरापासून दूर गेले तेव्हा परमेश्वराचा न्याय प्रगट झाला. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही पाहिले की तरुणपणातच देवाकडे वळणे योग्य आहे. पापापासून दूर राहण्यात आम्हाला आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच आम्हाला देवाच्या वचनांना धरून राहावे लागते. आज आपण इतिहासाचे 2 पुस्तक याचे अध्ययन संपविले आहे. पुढील कार्यक्रमापासून आपण नवीन करारातील करिंथकरास पहिले पत्र याचे अध्ययन सुरू करणार आहोत. तोपर्यंत देवाच्या वचनांमध्ये राहा, पापापासून दूर राहा. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.